पुण्यामध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक आहे। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडेल। पुणे मनसेमध्ये फेरबदल होण्याची शक्यता यामुळे वर्तवली जाते। शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या जबाबदारीमध्ये बदल होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर पुणे मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे। पुणे मनसेमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे सध्या ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहेत, बैठका घेत आहेत। त्यांनी नाशिकचा दौरा केला आहे, रायगडचा सुद्धा दौरा केलेला आहे आणि त्या वेळेला त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला आहे आणि आज पुणे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे आणि त्यांच्याशी ते संवाद साधतील। तर पुणे मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल होणार आहे असं सुद्धा कळत आहे, त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। पुणे मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे। यामध्ये पुणे मनसेमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे। शहराध्यक्ष असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्या जबाबदारीमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। निलेश, आज बैठक होणार आहे पुणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची, काय नेमकं होऊ शकतं, कोणकोणते महत्त्वाचे बदल होऊ शकतात? खरं तर बघितलं तर राज ठाकरे जे आहेत ते स्वतः कालपासून पुण्यामध्ये आपल्याला ठाम बांधून पाहिलेलं मिळत आहे आणि कालच खरं ही बैठक होणार होती, पण काल काही गोष्टींमुळे ती बैठक जी आहे ती पुढे ढकलण्यात आली आणि अखेर आज ती आज बैठक होत आहे। महत्वाचे पदाधिकारी आहेत पुण्यातले, त्यांच्या सोबत ही बैठक होणार आहे। त्यानंतर काही महत्वाचे निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं राज ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण जर आपण सातत्याने बघितलं तर पुणे परिसरामध्ये राज ठाकरेंनी फोकस केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। पुणे असेल किंवा पुणे परिसरात असेल, या परिसरामध्ये पक्ष पाडणीसाठी या ठिकाणी आता संघटनात्मक उपाययोजना किंवा कार्यक्रम जे आहेत ते सातत्याने घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आज जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये फेरबदल होण्याची पण शक्यता आहे, कारण ज्या कार्यकर्त्यांना किंवा ज्या नेत्यांना ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या त्याचा या ठिकाणी लेखाजोखा जो आहे तो विचारला जाणार आहे। त्यानंतर काही या ठिकाणी फेरबदल होण्याची पण शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे। साहजिकच की राज ठाकरे जे आहेत ते कालपासून या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याची या ठिकाणी चर्चा सुरू केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एवढंच नव्हे तर अमित ठाकरे सुद्धाही पुण्यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये सातत्याने बैठका घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पुण्यातलं जे चित्र आहे मनसेचं ते बदलण्यासाठी या ठिकाणी कंबर कसलेले आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद निलेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।